Dear student, today we will see the next chapter man-made material. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानवनिर्मित पदार्थ हा धडा त्या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, कॅन यू टेल म्हटलेले सांगा पाहू. मेक ए लिस्ट ऑफ 20 डिफरंट man-made material present in your home, school and place around and discuss. तुमच्या घरात, शाळेत, सभोवताली आढळणाऱ्या 20 मानवनिर्मित अशा प्रकारच्या वस्तूंची यादी त्या ठिकाणी तयार करायला सांगितली आणि त्याची असणारी जी काही चर्चा जी आहे तर ती चर्चा आपल्याला त्या ठिकाणी करायला सांगितली. की सर्वसाधारणपणे कोणकोणत्या वस्तू त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. पहिलं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल स्कूल बॅग. काय सांगता येईल? स्कूल बॅग म्हणजेच आपली शाळेची असणारी जी काही बॅग जी आहे तर ती बॅग त्या ठिकाणी सांगता येईल. बुक आहे, पुस्तक असेल, कॉम्प्युटर, त्याच्यानंतर टेबल लॅम्प, त्याचबरोबर ट्यूबलाईट, बेंच, शूज म्हणजे बूट, ड्रेस आपले कपडे असतील, पेन्सिल, पेन, त्यानंतर असणारं जे काही टिफिन बॉक्स. पाहतो टिफिन बॉक्स तुम्हाला माहिती की तुमचा असणारा जो काही जेवणाचा असणारा जो काही डबा जो आहे तर तो टिफिन बॉक्स त्या ठिकाणी असेल. त्याच्यानंतर पुढे आपल्याला वॉटर बॉटल त्या ठिकाणी सांगता येईल. रेनकोट असेल, अम्ब्रेला, छत्री असेल, मेडिसिन टॅबलेट्स असतील, औषधाच्या गोळ्या असतील. त्याच्यानंतर तुम्ही पेन ड्राईव्ह हा त्या ठिकाणी पाहिला असेल, पेन ड्राईव्ह. त्याचबरोबर आपल्याला चॉक सांगता येईल, खडू, डस्टर असेल, अनटेन्सिल्स असतील म्हणजे भांडी असतील, गॅस बर्नर असेल, बिस्किट असेल. अशा असणाऱ्या ज्या काही मानवनिर्मित असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंची असणारी जी काही नावं जी आहेत तर ती नावं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. यानंतर पुढे पहा काय दिलेले ते आपल्याला पाहिजे की वी यूज व्हेरियस टाईप्स ऑफ मटेरियल इन आवर डेली लाईफ. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये अनेक प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू आपण त्या ठिकाणी वापरतो. दोज मटेरियल्स आर मेड अप ऑफ व्हेरियस मटेरियल लाईक वूड, ग्लास, प्लास्टिक, थ्रेड, सॉईल, मेटल्स, रबर्स एक्सेट्रा. तर या ज्या काही दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू त्या ठिकाणी वापरतो. या वापरात येणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू कशापासून सांगितलं आपल्याला. लाकूड असेल, ग्लास म्हणजे काच असेल, प्लास्टिक असेल, त्याच्यानंतर आपल्या लक्षात येत नसते की धागा असेल, माती असेल, धातू असेल, रबर असेल. अशा अनेक पदार्थांपासून त्या ठिकाणी ते बनलेले असतात. आउट ऑफ दोज वूड, रॉक, मिनरल, वॉटर आर नॅचरल. तर या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंपैकी लाकूड असेल, खडक असेल, खनिज असेल, पाणी असेल यासारखे पदार्थ नैसर्गिकरित्या आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होताना दिसतात. ह्युमन परफॉर्म रिसर्च ऑन व्हेरियस नॅचरल मटेरियल्स इन लॅबोरेटरी. आणि अशी नैसर्गिकरित्या उपलब्ध त्या ठिकाणी होताना दिसतात. तर मानव काय करताना दिसतोय, हे जे नैसर्गिक पदार्थ जे आहेत तर त्या नैसर्गिक पदार्थांवर प्रयोगशाळा ज्या आहेत तर त्या प्रयोगशाळेमध्ये संशोधन त्या ठिकाणी केलं जातं.
विथ द हेल्प ऑफ इट व्हेरियस मटेरियल्स आर मॅन्युफॅक्चर्ड इन फॅक्टरीज. आणि या संशोधनाचा उपयोग करून कारखान्यामध्ये वेगवेगळ्या पदार्थांचं असणारं जे काही मॅन्युफॅक्चरिंग जे आहेत, उत्पादन जे आहेत, तर ते उत्पादन त्या ठिकाणी करण्यात येतं. आणि सच मटेरियल्स आर कॉल्ड मॅनमेड मटेरियल. आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी जे काही पदार्थ जे आहेत अशा प्रकारे तयार करण्यात आले जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांना आपण त्या ठिकाणी मॅनमेड म्हणजे मानवनिर्मित पदार्थ त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. फॉर एक्झाम्पल ग्लास, काच, प्लास्टिक असेल, आर्टिफिशियल थ्रेड म्हणजे कृत्रिम धागे असेल, थर्मोकोल इत्यादी. याचा आपण काही मानवनिर्मित असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंचा अभ्यास आपण त्या ठिकाणी करणार आहे. काय दिलेले पुढं, क्लासिफाय अँड मेक ए चार्ट ऑफ दॅट मटेरियल यूज्ड इन व्हेरियस ॲटम्स इन हाऊसेस. आपल्या घरातील वस्तूंमध्ये वापरण्यात येणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांचं काय करायचं, आपल्याला खाली दिलेला जो काही तक्ता जो आहे तर त्या तक्त्यामध्ये वर्गीकरण करायचं आहे. मेक ॲडिशन टू दॅट चार्ट विथ रेफरन्स टू द व्हेरियस मटेरियल. आणि विविध वस्तूंचा संदर्भ घेऊन त्याच्यामध्ये काय करायला सांगितलं, आपल्याला अनेक अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंचा संदर्भ घेऊन तो तक्ता जो आहे तर तो तक्ता आपल्याला त्या ठिकाणी वाढवायला त्या ठिकाणी सांगितलं आहे. पहिलं नेम ऑफ ॲटम्स म्हणजे त्या ठिकाणी वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूचं नाव. मटेरियल यूज्ड म्हणजे त्याच्यामध्ये वापरलेले जे काही पदार्थ जे आहेत तर त्याच्यामध्ये तो मॅनमेड आहे का, मानवनिर्मित आहे का, मानवनिर्मित असेल तर कोणता आहे, नॅचरल नैसर्गिक असेल तर कोणता आहे. उदाहरणार्थ पहिलं आपल्याला सांगितले वुडन चेअर. आता या असणारे जे काही लाकडी खुर्ची जी आहेत तर याच्यामध्ये प्लास्टिक जर वापरलेलं जर असेल तर ते काय असणार आहे, खुर्ची तयार करण्यासाठी तर ते मॅनमेड असणार आहे. त्याच्यामध्ये लाकूड वापरलं आहे म्हणून ते कसं असणार आहे, नॅचरल त्या ठिकाणी असणार आहे. दुसरं उदाहरण आपल्याला कोंब दिलेलं आहे, कांगवा दिलेलं आहे. आता कांगवा जो आहे तर तो प्लास्टिकचा त्या ठिकाणी आहे येते. त्याचबरोबर आता नॅचरल जर म्हटलं तर त्या ठिकाणी तो सर्वसाधारणपणे आयुर्व्ही IVORY यालाच त्या ठिकाणी हस्तिदंत त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. किंवा असणारं काही लाकूड जो आहे तर त्या लाकडापासून सुद्धा असणारा जो काही कांगवा जो आहे तर तो कांगवा पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी वापरण्यात त्या ठिकाणी येत होता. त्याच्यानंतर याच्यामध्ये पुढचं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की सर्वसाधारणपणे प्रेशर कुकर असेल. ॲटमचं नाव आपण सांगतोय, वस्तूचं नाव आहे प्रेशर कुकर. त्या प्रेशर कुकर तयार करण्यासाठी मॅनमेड पदार्थ म्हणून ॲलॉईज संमिश्र त्या ठिकाणी वापरले जातात. त्याच्यानंतर प्लास्टिकचा हँडल त्या ठिकाणी असणार आहे. तर प्रेशर कुकर जर आपण जर पाहिलं तर त्याच्या आतमध्ये काळ्या रंगाची असणारी जे काही रबर रिंग जे आहे तर ती रबर रिंग असणार आहे. हे सर्वच्या सर्व मॅनमेड त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर तो असणारा तर काही प्रेशर कुकर तयार करण्यासाठी आपण पाहिलं की ॲलॉईज वापरल्या जातात म्हणजे त्याच्यामध्ये मेटलचा वापर केला जातो. मेटल जे आहे तर ते नॅचरल अशा प्रकारचा घटक त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी असणारा जे काही नेम ऑफ द ॲटम जो आहे तर तो नेम ऑफ द ॲटम आपल्याला त्या ठिकाणी नोटबुक त्या ठिकाणी सांगता येईल. नोटबुक ज्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतोय की वही असेल, काय म्हणतोय मी, नोटबुक असेल अँड बुक्स असतील. जी वही असेल किंवा पुस्तक असेल तर याच्यामध्ये काय काय केलं तर ब्लिचिंग एजंट त्या ठिकाणी वापरला जातो. त्याच्यानंतर ती छापण्यासाठी प्रिंटिंग इंक त्या ठिकाणी असते, छापण्यासाठी शाईचा त्या ठिकाणी वापरला केला जातो. हे मॅनमेड मटेरियल्स आहे. त्याचबरोबर पेपर जो आहे तर तो नोटबुकसाठी बुकसाठी आपल्याला पेपर त्या ठिकाणी लागतो. पेपर ऑब्टेन फ्रॉम द ट्री म्हणजे या ठिकाणी जी काही ट्री जी आहे तर ती नॅचरल त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा नेम ऑफ द ॲटम्स आपल्याला सांगता येईल पर्सेस अँड बॅग्स. पर्स वापरता नसतो, बॅग्स त्या ठिकाणी वापरता नसतो. त्या पर्सेस आणि बॅग्स तयार करण्यासाठी प्लास्टिक असेल, रबर, पॉलिस्ट्रीन,
ॲलाइज फॉर द झिप्स अँड द बटन्स, त्या पर्सला असणारे काही झिप्स असतात, काही बटन्स त्या ठिकाणी असतात. तर हे सर्वचे सर्व मॅनमेड पदार्थ त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर ह्या ज्या काही पर्स ज्या आहेत किंवा बॅग्स असतील तर त्या बॅग्स तयार करण्यासाठी लेदरचा वापर केला, तो कातड्याचा वापर केला, तो कॉटन असेल, सिल्क असेल, रेशीम असेल याचा वापर केला. तर हे सर्वच्या सर्व नॅचरल सबस्टन्सेस त्या ठिकाणी. त्यानंतर शेवटचा आपल्याला एक ॲटम सांगता येईल की क्लोथ्स, कपडे. तर त्या कपड्यांमध्ये पॉलिस्टर फॅब्रिक असेल. आता हे जे काही पॉलिस्टर जे आहे तर ते मॅनमेड आहे, मानवनिर्मित आहे. कॉटनचे कपडे असतात, सुती कपडे असतात, रेशमाचे सिल्कचे कपडे आहेत, ज्यूट. आता ज्यूट म्हणजे त्या ठिकाणी आपण त्याला काय म्हणता नसतो, तर हा जे काही म्हणजे कॉटन असेल, सिल्क असेल, ज्यूट असेल, तर याच्यापासून सुद्धा काय केलं ते क्लोथ्स जे आहेत तर ते क्लोथ्स त्या ठिकाणी तयार केले जातात. आणि हे जे काही कॉटन असेल, सिल्क असेल, ज्यूट असेल, हे सर्वच्या सर्व नॅचरल मटेरियल्स त्या ठिकाणी आहेत, हे त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे तर तो प्लास्टिक. आता प्लास्टिक कशाला म्हटलेलं आहे की सर्वसाधारणपणे प्लास्टिक ए मॅनमेड मटेरियल शोईंग द प्रॉपर्टी ऑफ प्लास्टिसिटी अँड मेड अप ऑफ ऑर्गॅनिक पॉलिमर इज प्लास्टिक. आकार्यता, प्लास्टिसिटी म्हणजे काय, आकार्यता गुणधर्म असणारं. आणि दुसरं आपल्याला सांगितलं ऑर्गॅनिक पॉलिमर म्हणजे सेंद्रिय अशा प्रकारचं पॉलिमर म्हणजे बहुवार्षिकापासून बनलेलं जो काही मानवनिर्मित पदार्थ त्यालाच आपण काय म्हणताना दिसतोय, प्लास्टिक त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. स्ट्रक्चर ऑफ ऑल द प्लास्टिक इज नॉट सेम. सम आर लिनियर व्हाईल सम आर सर्क्युलर. तर याच्यामध्ये असणारे जे काही प्लास्टिक जे आहेत, जे सगळे असणारे जे काही प्लास्टिक जे आहेत तर त्या सगळ्याच प्लास्टिकची असणारी जी काही रचना जी आहे तर ती रचना एकसारखी त्या ठिकाणी नसते. तर काहींची असणारी जी काही रचना जी आहे तर ती रचना कसं सांगितलं आपल्याला, लिनियर म्हणजे रेखीय, आणि दुसरी आपल्याला सांगितली सर्क्युलर म्हणजे चक्राकार त्या ठिकाणी काही प्लास्टिकची रचना त्या ठिकाणी असते. डिपेंडिंग अपॉन द इफेक्ट ऑफ हीट प्लास्टिक कॅन बी क्लासिफाईड इन टू टाईप्स. की उष्णतेचा होणारा जो काही परिणाम जो आहे तर त्या परिणामाच्या आधारावर प्लास्टिकचं 2 प्रकारामध्ये वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. द प्लास्टिक दॅट कॅन बी मोल्डेड ॲज पर आवर विश इज कॉल्ड थर्मोप्लास्टिक. म्हणजे अशा प्रकारचं प्लास्टिक की ज्या प्लास्टिकला आपण हवा तसा आकार त्या ठिकाणी देता येतो तर त्याला म्हटलेलं आहे थर्मोप्लास्टिक, किंवा त्यालाच मराठीमध्ये शब्द आहे उष्मा मृदू, अशा प्रकारचा शब्द आहे. उदाहरणार्थ त्या ठिकाणी दिलेलं आपल्याला पहा की पॉलिथिन, PVC आर यूज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग द टॉईज, कोम्स, प्लेट्स, बाउल्स एक्सेट्रा. त्या ठिकाणी थर्मोप्लास्टिक किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी उष्मा मृदू अशा प्रकारचं जे काही प्लास्टिक जे आहेत तर त्याचा उपयोग म्हणजेच त्या ठिकाणी पॉलिथिन असेल किंवा PVC असेल याचा उपयोग सर्वसाधारणपणे टॉईज म्हणजे खेळणी असेल, कंगवे असतील, आता या ठिकाणी प्लेट्स आहेत म्हणजे प्लास्टिकची ताटं असतील, बाउल्स म्हणजे या ठिकाणी द्रोण आहेत, इत्यादी तयार करण्यासाठी पॉलिथिन किंवा आपण पाहिलं की त्या ठिकाणी असणार जे काही PVCचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. अनदर प्लास्टिक इज सच दॅट वन्स ए स्पेसिफिक शेप इज गिव्हन विथ द हेल्प ऑफ मोल्ड इट्स शेप कॅनॉट बी चेंज ऑन हिटिंग. त्यानंतर दुसरं असणारं जे काही प्लास्टिक अशा प्रकारचं प्लास्टिक की ज्याच्यामध्ये एकदा साचा, त्यालाच त्या ठिकाणी काय म्हटलेले मोल्ड आहे, मोल्ड म्हटलेले, एकदा साच्यामध्ये टाकून एक विशिष्ट अशा प्रकारचा आकार प्राप्त झाल्यानंतर पुन्हा उष्णता देऊन त्याचा आकार जो आहे तर तो आकार आपण त्या ठिकाणी बदलू शकत नाही. इट इज कॉल्ड ॲज थर्मोसेटिंग प्लास्टिक. आणि अशा प्रकारचं असणारं जे काही प्लास्टिक जे आहे तर त्या प्लास्टिकला थर्मोसेटिंग म्हणजेच त्या ठिकाणी उष्मा दृढ अशा प्रकारचं प्लास्टिक त्या ठिकाणी म्हटलं जातं. उदाहरणार्थ पहा की इलेक्ट्रिकल स्विचेस कव्हरिंग ओव्हर द हँडल्स ऑफ द कुकर्स एक्सेट्रा. या ठिकाणी घरातील विद्युत उपकरणाची बटणं आपण त्या ठिकाणी पाहिली
त्याच्यानंतर कुकरचं हँडल त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. हे सर्वच्या सर्व थर्मोसेटिंग प्लास्टिक जे आहे तर त्या थर्मोसेटिंग प्लास्टिकचा वापर त्याच्यामध्ये केलेला आहे. या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये आपल्याला या ठिकाणी प्लास्टिक मटेरियल दाखवलं, म्हणजे प्लास्टिकच्या अनेक अशा प्रकारच्या वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू त्या ठिकाणी दाखवलेल्या आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये आपल्याला की सर्वसाधारणपणे थर्मोप्लास्टिक या ठिकाणी थर्मोप्लास्टिकपासून तयार केलेल्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू आपल्याला या ठिकाणी दाखवलेल्या आहे. पहा आता थर्मोप्लास्टिक जे आहे तर याच्यापासून सर्वसाधारणपणे आपल्याला अशा प्रकारची टोपी त्या ठिकाणी दिसते, की ज्या टोपीचा वापर त्या ठिकाणी बांधकामामध्ये त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर असणारे जे काही स्विचेस जे आहेत तर ते स्विचेस त्या ठिकाणी दाखवलेले, हे सर्वच्या सर्व थर्मोप्लास्टिकपासून त्या ठिकाणी. त्याच्यानंतर अशा प्रकारचं तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं असेल की ज्याचा वापर सर्वसाधारणपणे लॅमिनेशनचं असणारे जे काही मशीन जे आहे तर त्या मशीनमध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी थर्मोसेटिंग प्लास्टिक दाखवलेलं आहे. आता या थर्मोसेटिंग प्लास्टिकमध्ये इस्त्री जी आहे तर त्या इस्त्रीचा असणारा जो काही खालचा भाग त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येतं नसते की मोटर जे आहे तर त्या मोटरचा असणारा जो काही स्टार्टर जो आहे तर त्या स्टार्टरमध्ये अशा प्रकारचा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग तुम्ही त्या ठिकाणी पाहिला असेल. आता त्याचं असणारं जे काही बॉडी कव्हरिंग जे आहे तर ती बॉडी कव्हरिंग करण्यासाठी अशा प्रकारचं थर्मोसेटिंग प्लास्टिक जे आहे तर त्या थर्मोसेटिंग प्लास्टिकचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचे इंटिग्रेटेड सर्किट जे आहेत IC जे आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं थर्मोसेटिंग प्लास्टिक जे आहे तर त्याचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यानंतर इथे पुढे आपल्याला पहा यूज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मेक ए कलेक्शन ऑफ व्हेरियस व्हिडिओज ऑन द प्रोसेस ऑफ प्लास्टिक प्रोडक्शन. प्लास्टिक निर्मिती प्रक्रियेसंदर्भात विविध अशा प्रकारची व्हिडिओ जो आहे तर त्या व्हिडिओचा संग्रह त्या ठिकाणी आपल्याला करायला सांगितलं आहे. युजिंग दोज व्हिडिओ मेक ए प्रेझेंटेशन विथ द हेल्प ऑफ युअर टीचर अँड सेंड इट टू द अदर थ्रू ईमेल अँड अदर ॲप्लिकेशन. अशा प्रकारचे असणारे जे काही व्हिडिओ जे आहेत तर ते व्हिडिओ त्या ठिकाणी आपल्याला तयार करायला सांगितले, संग्रह त्या ठिकाणी करायला सांगितलं आणि त्यांच्या आधारे शिक्षकाच्या मदतीने एक प्रेझेंटेशन सादरीकरण तयार करून ईमेल असेल किंवा इतर असणारे जे काही ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरच्या मदतीने काय करायचं ते इतरांना त्या ठिकाणी आपल्याला पाठवायला त्या ठिकाणी सांगितले. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.